नमस्कार मंडळी, तर आज आपण करतोय चिकन आळणी। तर खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून काढलंय। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाका आणि एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे। थोडासा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा जर तुम्हाला जास्त लालसर आवडत नसेल तर त्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतला तरी चालेल। इथे मी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि अद्रक हे छान मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटून घेतलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता। आता तुम्ही पाहू शकता कांदा छान असा परतून झालाय आपला। आता यामध्ये वाटलेलं वाटण घालायचे आणि ते देखील 2 मिनिट असं परतून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवा, मोठा गॅस करू नका। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं चविष्ट चिकनचं आळणी आपण बघतोय। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। डॉक्टर जेव्हा सांगतात चिकनचं आळणी पाणी प्या, तर तेव्हा अशा प्रकारे करून बघा, अतिशय सुंदर होतं। आता मसाला परतून झाल्यानंतर हळद आणि मीठ घातलेलं आहे, ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण चिकन ॲड करायचं। आता चिकन कसं वाफलून घ्यायचं आणि ते चविष्ट कसं होईल याच्या देखील मी टिप्स सांगते। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, चिकन थोडंसं ना मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं आणि 3-4 पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घ्यायचं बरं का। आता बघा, ह्यामध्ये चिकन ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे। सगळ्या चिकनच्या पीसला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। मी काही दिवसांपूर्वी ना मटणाचा देखील व्हिडिओ अपलोड केला आहे। तर तुम्हाला मटण आवडत असेल तर मटणाचं खारं मी काही दिवसांपूर्वी नुकतंच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की जाऊन बघा। अतिशय सुंदर असं ती रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करा। तर बघा, आता चिकनला मसाला व्यवस्थित लागला आहे। आता ताटामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ते कढईवर ठेवा। तर पाणी गरम होईपर्यंत ताट काढायचं नाही। आता गरम झालं आहे बघा पाणी, आणि चिकनला केवढं छान असं पाणी सुटलं आहे। ही खूप महत्त्वाची टिप आहे, कारण आहे ना जेव्हा आपण चिकनचं पाणी म्हणजे बाहेर काढतो ना, जेव्हा असं ताटावर पाणी ठेवून, तेव्हा चिकनमध्ये मसाला छान भिनला जातो आणि त्या चिकनला देखील खूप छान अशी टेस्ट येते। तर बघा, आता हे चिकनचं चांगचं पाणी आहे, यामध्ये कोणतंही पाणी आपण ॲड केलेलं नाही। आता हे गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचे आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे। तर चिकन शिजायला अजून थोडंसं मी मसाल्याचं पाणी देखील ॲड केलं आहे आणि आता मस्त असं हे परतून घ्या आणि झाकण ठेवून खळखळून चिकन छान असं शिजवून घ्या। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल ना, तर थंड पाणी ॲड करू नका, थोडंसं कोमट करूनच पाणी टाका, नाहीतर परत एकदा ताटावर पाणी ठेवून त्यात ओतलत तरी चालेल। आता बघूयात, मस्त असं चिकन बघा शिजलेलं आहे आणि जबरदस्त सूप झालं आहे। दिसायला आणि चवीला देखील इतकं भन्नाट झालं आहे आणि इतका वास असा घुमघुमायला लागला आहे ना, मस्त। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, अगदी लहान मुलं देखील इतकी आवडीने खातील। तर छान गरम गरम भाताबरोबर मस्त हे सूप नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे, कशी झाली आहे ती। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। बाय बाय, थँक्यू।